नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. पु ल देशपांडे यांच्या विनोदामुळे विनोदात सुसंस्कृतपणा आला असं मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द मा मिरासदार यांनी व्यक्त केलं. अक्षरधारा बुक डेपोच्या वतीने विनोदाची गुढी हास्याच्या साखरगाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मिरासदार यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी 86 वाचकांना प्रत्येकी 86 पुस्तके मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने भेट देण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डेपोच्या संचालिका रसिका राठीवाडेकर, देवरे IENT हॉस्पिटलचे डॉक्टर संजीवनी देवरे, डॉक्टर संजय कुमार देवरे आदी यावेळी उपस्थित होते. मिरासदार म्हणाले, विनोदामुळे हसू यावे, गंमत वाटावी, पण तो दुःखावर अवलंबून नसावा. त्यामुळे इतरांना त्रास होऊ नये. जमिनीत काही वर्षे पीक उगवत नाही, तसे टप्पे साहित्याच्या क्षेत्रात येतात. पुढील काळात आजच्यापेक्षा चांगला विनोद निर्माण होईल अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, विनोद आणि प्रेम करण्यासाठी वेगळे मन असावे लागते. ते मिरासदार यांच्याकडे आहे. मिरासदार हे साहित्य क्षेत्रातील निर्मळ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वतःच्या खेळकर स्वभावाने, मोकळ्या मनाने अनेकांची दुःख दूर केली आहेत. एकविरा देवीचा नवस फेडण्यासाठी भाविकांनी पशुपक्षींचा बळी देऊ नये असं आवाहन सर्व जीव मंगल प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं. महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून गणल्या गेलेल्या कार्ला येथील कुलस्वामिनी एकविरा देवीची वार्षिक यात्रा 16 ते 18 एप्रिल दरम्यान होत असून देवीचा नवस फेडण्यासाठी तेथे भाविकांनी पशु पक्षी यांचा बळी देऊ नये व अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये असे आवाहन सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल आणि ब्युटी विदाउट क्रुएलिटीच्या अध्यक्षा डायना रत्नागर यांनी केले आहे. भाविकांशी संवाद साधून या अनिष्ट प्रथेबाबत त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी सांगितले. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे प्रमुख अनंत तरे तसेच जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलिसांना निवेदने पाठवून या प्रसंगी होणारा दारूचा वापर आणि पशुबळी थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रिक्षा पंचायतीतर्फे इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती आणि इतर प्रश्नांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. CNGचा पुरवठा सुरळीत करा, इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीवर होणारी कारवाई थांबवा, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करा, भाडेवाढ त्वरित द्या अशा मागण्यांकरता रिक्षा कृती समितीचा राज्यव्यापी बंद 10 मे पर्यंत स्थगित करण्यात आला असला तरी पुण्यात 2 दिवस आंदोलन करण्यात येणार आहे. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आडाव, निमंत्रक नितीन पवार यांच्यासह रिक्षा चालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. 6 आसने रिक्षा, ॲपे, टॅगो आदींमधून होणारी बेकायदा वाहतूक कठोरपणे मोडून काढण्याची मागणी यावेळी रिक्षा चालकांनी केली. डॉक्टर आडाव म्हणाले, वारंवार विरोध करूनही इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती अंमलात आणली जात आहे. आंदोलने बंद केले तरी त्याची पर्वा न करता शासनाने मीटर लावण्याची अंतिम कार्यक्रम जाहीर केला आहे. मीटर न लावल्यास परवाना निलंबन व जबरी दंड जाहीर केला आहे. नवीन रिक्षांनाच मीटर सक्ती करण्याविषयी न्यायालयाची परवानगी घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन देऊनही त्याच्या उलट शासन कारवाई करत आहे. त्यामुळे आम्ही कारवाईला विरोध करीत आहोत. पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षांना 2006 पासून LPG तर 2009 पासून CNGची सक्ती करण्यात आली, पण त्याच्या सुरळीत पुरवठ्याची जबाबदारी शासन पार पाडू शकले नाही. विद्यार्थी रिक्षांमधील संख्या वाढवण्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. तसेच थर्ड पार्टी विम्याचा हप्ता भरमसाठ वाढत चालला आहे. विमा हप्ता 3500 रुपयांवर गेला आहे. विमा कंपन्या रिक्षा चालकांना लुटत असल्यानं संतापाचं वातावरण आहे. दुष्काळग्रस्तांना निधी मिळवून देण्यासाठी आमची शो करण्याचीही तयारी आहे असं आश्वासन अभिनेते आफताब शिवदासानी आणि संगीतकार ललित पंडित यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व अहमदनगर जिल्हा मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थी सहाय्यता निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे,
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार राजीव राजळे आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले। खासदार सुळे म्हणाल्या की पिण्याचे आणि शेतीचे पाणी औद्योगिक क्षेत्राला वापरले जाते। हा प्रचार चुकीचा आहे। पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यास प्राधान्य दिले जाते, त्यानंतर फक्त 60% पाणी हे औद्योगिक क्षेत्रासाठी दिले जाते। हे क्षेत्र बंद पडले तर उपासमारीची वेळ येईल। पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, दादांच्या वक्तव्यावर पवार साहेब आणि स्वतः दादांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्यामुळे हा विषय संपला आहे। आत्मक्लेशाबाबत त्या म्हणाल्या, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागणी आणि कृती करण्याचा अधिकार आहे। ते त्यांचे काम करतात, आम्हाला लोकांची कामे करायची। यंदाचा गझल गौरव पुरस्कार मनोहर रणपिसे यांना तर गझल उन्मेष पुरस्कार सुरेश देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे। अनुक्रमे 15,000 आणि 10,000 रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। यावेळी ज्येष्ठ वात्र टीकाकार रामदास फुटाणे उपस्थित होते। SM जोशी फाउंडेशन येथे 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कराड अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाष जोशी, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, रवी दाते, अभिनेता उपेंद्र लिमे आदींच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। या कार्यक्रमानंतर माधव भागवत यांच्या श्राव्य गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। उदयदादा लाड म्हणाले, गझल सम्राट सुरेश भट यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार 2 वर्षापासून प्रदान केले जात आहेत। यापूर्वी इलाही जमादार, विजय आव्हाड, ललिता बांटिया, डॉक्टर ज्ञानेश पाटील यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत। मराठी संगीतात गझल गायक आणि गझलकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात। आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। रंग माझा वेगळा या कार्यक्रमात कवी सुरेश भट यांच्या गीतांना सुरेल उजाळा देण्यात आला। मैत्री परिवाराच्या वतीने भटांच्या जयंतीनिमित्त रंग माझा वेगळा या गीत, गझल व गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले। याचे उद्घाटन माजी आमदार उल्हास पवार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, गिरीश गांधी, पुष्पा भट, शेफ विष्णूजी, गायिका गौरी पाठारे आदींच्या हस्ते झाले। यावेळी जीव जडला या सीडीचे प्रकाशन रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असे म्हणणारे ज्येष्ठ कवी सुरेश भटांच्या रंगात आज सारे पुणेकर रंगले। कधी गुलाबी पहाट, मलमली तारुण्य अशा आल्हाददायी प्रेमाची अनुभूती, तर कधी रखरखीत वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या या कविता रसिकांना पुन्हा त्या सुवर्ण काळाची सैर करून आणणाऱ्या ठरल्या। कार्यक्रमात सुरेल रंग सुरभी ढोमणे, सारंग जोशी, अश्लेषा सातवेकर, शशी वैद्य यांनी तर रसा गुंफन प्रकाश एदलाबादकर यांनी केले। भटांच्या गाजलेल्या अनेक गाण्यांबरोबर थेट मनाच्या तारा छेडणाऱ्या अनेक गीतांचे सादरीकरण येथे झाले। चल उठ रे मुकुंदा या गीताने मैफिलीची सुरुवात झाली। मी माझं हरवून बसले ग, चांदण्यात फिरताना आताच अमृताची बरसून रात गेली अशा मधाळ आणि कातरवेळची हुरहुर वाढविणाऱ्या गीतांनी रसिकांना मोहून टाकले। मलमली तारुण्य माझे, केव्हा तरी पहाटे अशा चित्रतरुण गीतांनी पुन्हा एकदा रसिकांची भरभरून दाद मिळवली। पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात प्रथमच पुण्याचा डबा हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे। रिसेशन, महागाई आणि राज्यातील भीषण दुष्काळामुळे पुण्यात शिक्षणासाठी येऊन हॉस्टेल किंवा रूमवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत। अभ्यासाऐवजी रूमचे भाडे आणि मेसच्या खर्चाचा ताळमेळ कसा जमवायचा याकडेच विद्यार्थ्यांना अधिक लक्ष द्यावं लागत आहे। अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्याचा डबा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमासाठी हॉस्टेल आणि रूमवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्टुडंट्स ग्रुपने पुढाकार घेतलाय। येत्या 21 मे पासून या उपक्रमाअंतर्गत सुमारे 3000 विद्यार्थ्यांना दररोज सकाळी आणि रात्रीच्या जेवणाचे डबे दिले जाणार आहेत। हे डबे 4 घरांच्या टिफिनमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये पोहोचवण्यात येणार आहेत। या उपक्रमाच्या 2 वेळच्या डब्यासाठी प्रति महिना 950 रुपये तर 1 वेळच्या डब्यासाठी 550 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे। पुण्याचा डबा या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन सेंटरच्या नंबरवर संपर्क साधून नोंदणी करावी। या उपक्रमाचा शुभारंभ 16 एप्रिल पासून करण्यात येणार आहे। उपक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात केवळ 3000 विद्यार्थ्यांनाच डब्याची सोय करण्यात आली आहे। मात्र जुलै नंतर ही संख्या वाढवण्यात येईल। या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन स्टुडंट्स ग्रुपचे समन्वयक महेश देशपांडे यांनी केलं। आपलं स्वप्न, आपलं मन,
आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.